HM घाटमाता न्यूज। कोट्यावधी रुपयांचा अपहार करणाऱ्या बँकेच्या शाखेतील कर्मचारी, अधिकारी व बँकेची चौकशी करण्यासाठी निवेदन। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेमधून कर्मचारी व अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आहे। याबाबत बँकेची पूर्ण चौकशी करावी, तसेच याची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी बँकेची संपूर्ण बॉडी बरखास्त करण्यात यावी व प्रशासक म्हणून संपूर्ण शाखांचे ऑडिट करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी केली आहे। सांगली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे। निवेदनावर भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, खानापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, उपाध्यक्ष हनुमंत खिलारे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, सरचिटणीस करण जाधव यांच्या सह्या आहेत। बघूयात काय म्हटलं यावेळी सरपंच दाजीभाऊ पवार यांनी। आज पत्रकार परिषद घेण्या पाठीमागला उद्देश असा आहे की आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गोरगरिबाचा आत्मा असणारी सर्वसामान्याची बँक आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या ठेवी आहेत। अशा बँकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात अपहार, भ्रष्टाचार झालेल्याची एक माहिती आमच्या समोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांना, माननीय सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांना आम्ही भारतीय जनता पार्टी सहकार विभागाच्या तर्फे त्या भ्रष्टाचाराची आणि अपहाराची चौकशी व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे। माझ्याकडे जी काही एकूण माहिती आली त्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर DDRने जी मला माहिती कळवली त्यामध्ये 2,43,00,000 रुपयाचा अपहार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे। ही फार मोठी रक्कम आहे। ही गोरगरिबाचं कणा मोडण्याची इतपत मोठी रक्कम आहे। 2,43,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सदरचा भ्रष्टाचार या DDR यांनी जी माहिती दिली की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेला आहे। त्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही 93 लाख रुपये वसूल केलेत आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही कारवाई केली। पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो? रोजच्या रोज जर कॅशियर असेल, त्यांचा रोज ऑडिट होत असेल, रोजच्या रोज जर रकमेचा जर मेळ लावला असेल तर ह्याच्यात आमचा 100% आम्हाला संशय आहे। यात बॉडीचा, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण ह्यात हात असला पाहिजे असा आम्हाला त्याबाबत संशय आहे। आणि जी डिटेल खातेनिहाय त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे। कारण हा एक राजकारणाचा मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय आणि सर्वसामान्य माणसाची ह्यामुळे मोठी लूट होणार आहे। संबंधित बँक ही शेतकऱ्यासाठी सदरची पैसा जो आहे तो सोसायटी मार्फत पुरवत असते। सर्वसामान्य माणसाची थोडक्यात जरी थकबाकी राहिली तर त्याच्या घरादाराचा निलाव करून वसूल करायलाही मागे पुढे बघितलं जात नाही। आणि असं असताना सुद्धा 2 ते 2.5 कोटी रुपयाचा जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि याची डिटेल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही याबाबत प्रयत्न करतोय आणि असं आम्ही निवेदन यांना दिलेलं आहे। त्या DDRच्या म्हणण्यानुसार संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी केलाय असं आम्हाला माहिती मिळालेली आहे DDR कडून। माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झालाय असं दिसून येतंय त्यांच्या म्हणण्यानुसार। दोषींना काय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे ही आमचं याबाबत म्हणणं आहे। आजची पत्रकार परिषद ही सांगली जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या सांगली जिल्ह्याचे सहकार विभागाचे सहकार आघाडीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय दाजीभाऊ पवार यांच्या माध्यमातून आपण घेतोय। खरं तर सांगली जिल्ह्याची मातृ बँक म्हणून, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघितलं जातं। सर्वसामान्य शेतकऱ्यांना
शासनाच्या सोयी सुविधा योजना या सगळ्या योजनांचं वितरण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होत होतं. आणि असं असताना ही जिल्हा मध्यवर्ती बँक काही वर्ष झालं घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये आहे. संचालक मंडळ आणि त्यांच्या पै पाहुण्यांना जवळच्या नातलगांना ही कोट्यावधीची कर्ज दिलेली आहेत. त्या कर्जांची परतफेड झालेली नाही. आणि काही शाखांच्या मध्ये ज्या शाखांची चौकशी झाली, सांगली जिल्ह्यामधल्या 10 तालुक्यामध्ये या शाखांचा विस्तार आहे. त्याच्यामध्ये फक्त तासगाव तालुक्यामध्ये जो अपहार झालेला आहे त्या तालुक्यातली फक्त आकडेवारी माध्यमांच्या समोर आता आलेली आहे. त्या बँकेचे जे वाघ, शिवाजीराव वाघ काय तर त्यांचं नाव आहे, कार्यकारी जे त्यांचे हे आहेत मुख्याधिकारी शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, आणि बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, हे खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे या विभागाचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी या संदर्भामध्ये संचालक मंडळ बरखास्त करा आणि बँकेवर प्रशासक नेमा आणि सर्व खात्यांची चौकशी करा. ज्या ज्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष जे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची उचलबांगडी करा. आणि या संदर्भामध्ये जी SITची चौकशी चालू आहे ती अधिक पद्धतीनं गतिमान करावी आणि त्याच्यावर प्रशासक नेमण्याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्या संदर्भातली त्यांनी सहकार मंत्री आणि राज्य शासनाकडे या बँकेच्या झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता. आणि ही सगळी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी उचलल्यामुळं नाइलाजास्तव एक काल या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आणि मानसिंगराव नाईकांनी माध्यमांना पुढे येऊन सांगितलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2,43,00,000 रुपयांचा अपहार झालेला आहे. पैकी 95 का 96 लाख रुपये, 93 लाख रुपये हे त्यांनी रिटर्न केलेले आहेत. अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. खरं तर त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे की अपहार झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं अपहार करणाऱ्या अपहृत व्यक्तींना त्या बँकेच्या संचालक मंडळावर आणि अध्यक्षपदावर राहण्याचा मानसिंगराव नाईकांना आता कुठल्याही पद्धतीचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. म्हणून त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा आणि खरं तर राजीनामा देण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी आणि ही टोटल जे संचालक मंडळ आहे हे बरखास्त करावं अशा पद्धतीची भूमिका ही त्यांनी मांडलेली होती. आज आम्ही दाजीभाऊ पवार जे आमच्या सहकार सांगली जिल्हा सहकार विभागाचे अध्यक्ष आहेत, या अध्यक्षांच्या माध्यमातून आज आम्ही जी काय मागणी केलेली आहे, सहकार आघाडी या सांगली जिल्ह्यामध्ये सहकार निबंधकांना पण त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे की ज्या पत्राच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टीची फोलकोल केलेली आहे. आणि आमचं मत असं आहे की जोपर्यंत ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होत नाही तोपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्वसामान्य बँकेचे ग्राहक की ज्यांच्या कष्टाचा घामाचा दामाचा पैसा या बँकेमध्ये आहे त्या सर्वसामान्य लोकांना आता चिंता लागलेली आहे की आमच्या पैशाचं काय होईल, आमच्या पैशाचं काय होईल. आणि या सगळ्या गोष्टीवर खरं तर आमदार गोपीचंद पडळकरांनी पहिला वार केल्यामुळं आज ह्या सगळे लोक या जिल्ह्यातली जे राजकारणी नेते मंडळी सगळे गप्प आहेत. खरं तर याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे होतं. आणि अनेक लोक ही त्या सगळ्या सिस्टीम मध्ये असल्यामुळं यांना गोरगरिबांच्या पैशाचं काही देणं घेणं नाही. आणि म्हणून हा अतिशय ज्वलंत आणि लोकांच्या हृदयस्पर्शी असा हा विषय आहे. आणि हा विषय आज सांगली जिल्हा आमचे अध्यक्ष सहकार विभागाचे दाजीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा सगळा मुद्दा करतोय. जोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त होत नाही, जोपर्यंत या बँकेवर प्रशासक नेमला जात नाही आणि या सगळ्या पैशाची वसुली होत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी या सांगली जिल्ह्यामधले आज आम्ही माध्यमांच्या समोरून ही सगळी आमची भूमिका मांडलेली आहे. उद्यापासून येणाऱ्या काळामध्ये सहकारी सहाय्यक निबंधक कार्यालय असेल किंवा सहकार आयुक्त असतील यांच्या दारामध्ये आम्ही बसून रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार आहोत. आजच्या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट प्रमोद भारते साहेब, त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे उपाध्यक्ष
सन्माननीय हनुमंतराव खिलारी साहेब, त्याचबरोबर विटा शहरचे सरचिटणीस करण जाधव, ही सगळी मान्यवर इथं आज उपस्थित आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जो मागील काही दिवसांमध्ये घोटाळ्याचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे, तर त्या संदर्भात महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांनी आवाज उठवून गोरगरिबांच्या घामाचा पैसा गोरगरिबांना परत मिळावा ही भूमिका घेऊन जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याला यश मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दाजीभाऊ पवार साहेब, त्याचबरोबर अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय संदीप तात्या ठोंबरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष तालुका अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट प्रमोदजी भारती साहेब, मी तालुका उपाध्यक्ष हनुमंत खिलारे व माझे सहकारी मित्र ओबीसी मोर्चाचे आदरणीय करण भैया जाधव साहेब, आम्ही याचा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करतो आहे. त्याच अनुषंगानं मला एक आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेतील जे काही कायदे आहेत त्याच अनुषंगाने मला आपणास सांगायचं आहे की मागील काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्या नोटिफिकेशन नुसार विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांना सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होता येणार नाही अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन होतं. ज्यावेळी चौकशी अंतिम टप्प्यामध्ये येईल त्यावेळी माझी भारतीय न्याय व्यवस्थेला एक विनंती आहे की या नोटिफिकेशनच्या आधारे जे ह्याच्यामध्ये जे काय ज्यांचे हात गुंतलेले आहेत त्यांच्यावर भारतीय न्याय व्यवस्थेनं कठोर कारवाई करून भविष्यामध्ये जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच अनुषंगानं आमदार व खासदार यांना या बँकेचे संचालक होता येणार नाही अशा पद्धतीचा जो कायदा आहे तो कायदा पूर्णपणे पारित करण्यात यावा आणि जो काय आता तत्कालीन घोटाळा सुरू आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची लवकरात लवकर चौकशी होऊन भारतीय न्याय व्यवस्थेतील महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ पब्लिक ड्युटी ऍक्ट नुसार या जे शासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याचबरोबर जे काही संबंधित आणि इसम आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मी आपणास भारतीय न्याय व्यवस्थेला विनंती करतो. आणि जोपर्यंत हा घोटाळा पूर्णपणे बाहेर येऊन संचालक मंडळ पूर्णपणे बरखास्त होणार नाही तोपर्यंत आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू ठेवणार आहे अशी मी आपणास कळवतो. HM घाटमाता न्यूज.